ओम शांती. आज 28/8/2026 शुक्रवारचे साकार मुलीचे महावाक्य. आज बाबांनी स्वतः सोबत प्रकृतीला सुद्धा योगदान देण्याची गोष्ट सांगितली आणि ती योगदान तेव्हा पोहोचेल जेव्हा स्वतः लगाव मुक्त असाल. बाबांनी आज या नाटकामधील गुह्य रहस्य सांगितलेलं आहे. बाबा म्हणतात की तुम्ही सर्व मुले अधिकारी आहात आणि अधिकारी मुलांनी अधिकाराने वारसा हक्क घ्यायचा आहे. मागण्याची किंवा इच्छेची अपेक्षेची गरज नाही. अधिकार जिथे असेल तिथं प्राप्ती सहज होईल. परंतु त्या स्मृतीमध्ये राहण्यासाठी बाबांनी आज महावाक्यांमध्ये विविध गोष्टी सांगितलेल्या आहेत. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, तुम्ही नाटकाच्या गुह्य रहस्यात जाणता की संगमयुग चढती कलाचं युग आहे. सतयुगापासून कला कमीच होत जातात. प्रश्न, सर्वात उत्तम सेवा कोणती आहे आणि ती सेवा कोण करू शकतात, कोण करतात? उत्तर, भारताला स्वर्ग बनवणे, भिकारीस राजा बनविणे, पतितात्म्यास पावन बनवणे ही आहे सर्वात उत्तम सेवा. 3 सांगितल्या. भारताला स्वर्ग बनवणे, पतितास पावन बनवणे आणि भिकारीस राजा बनवणे. अशी सेवा बाबाशिवाय कुणीही करू शकत नाही. बाबांनी अशी महान सेवा केली म्हणूनच मुले त्यांचा मान ठेवतात आणि सर्वात प्रथम सृष्टीतलावर सोमनाथ मंदिर बांधून त्यांची पूजा करतात. आजचं गीत आहे, शेवटी तो दिवस आला आज ईश्वराशी भेटण्याचा. ओम शांती. आत्मा गुप्त आहे, शरीर प्रत्यक्ष आहे. आत्मा शरीर रूपी वस्त्राने झाकलेली आहे, आच्छादित केलेली आहे. शरीर वरून आत्म्यास झाकून टाकतं. आज बाबांनी एक पॅराग्राफ फक्त एवढ्यासाठी सांगितला की मध्ये आत्मा आहे म्हणून शरीर क्रिया चालू आहे. आत्म्यांची दुनिया निराकारी, त्यांनाच सुप्रीम म्हटलेलं आहे. निराकारी दुनियेमध्येच सर्वोच्च सत्ता सुप्रीम परमात्मा राहतात. उच्च ते उच्च आत्मा. बाबा म्हणतात तुम्ही जसे गुप्त आहात, शरीरामध्ये झाकलेले आहात आत्मा, तसेच मी सुद्धा गुप्त रूपाने येतो. फक्त तुम्ही गर्भाद्वारे जन्म घेता, माझा जन्म गर्भाद्वारे नाही. मी गर्भामध्ये येतच नाही. भारताला सावकार बनवण्यासाठी मी आलो आहे. बाबा म्हणतात तुम्हाला चिंताच ठेवायची तर एकच चिंता ठेवा, सतोप्रधान कसे बनावे. ऋषी मुनी नेहमी म्हणतात रचता आणि रचनेला आम्ही जाणत नाही. बाबा म्हणतात ड्रामानुसार प्रत्येक आत्मा आपापला पार्ट, आपापली भूमिका या नाटकामध्ये वटविते. ऋषी मुनींना माहिती नाही, पण तुम्हाला रचयिता आणि रचनाचं ज्ञान माहिती आहे. गरीब निवास कोणाला म्हणतात हे सुद्धा दुनिया जाणत नाही. बाबा म्हणतात भारत सर्वात गरीब, त्यांना पुन्हा रंक पासून राव बनवण्यासाठी मी येतो. देवता धर्माचे आत्मे दुसऱ्या दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट होतात आणि पुन्हा शेवटी आपल्या धर्मात ते वापस येतात. अर्थात अन्य कोणत्याही धर्मामधील असलेली आत्मे जेव्हा बाबांना ओळखतात, पुन्हा ते संगमयुगावर संगमयुगी ब्राह्मण बनतात. म्हणून बाबा पुढे आठवण करून देतात, धरत परिये धर्म न छोडिये. आपला जो मूळ धर्म आहे तो आपण विसरायला नाही पाहिजे. आणि बाबांनी दिलेल्या ज्या धारणा आहेत त्या काही केल्या तरी आपण सोडायला नाही पाहिजे. म्हणून धर्म म्हणजेच धारणा. जे चांगले कर्म करतात त्यांचा मान ठेवला जातो, इज्जत ठेवली जाते. म्हणूनच सर्वोत्तम श्रेष्ठ कार्य दुनियेला पावन बनवण्याचं कार्य बाबा करतात.
म्हणून उंच ते उंच मंदिर शिवाचेच आहे. भक्तीमध्ये सुद्धा भक्त लोक ईश्वराला खूप वेगवेगळ्या पद्धतीने आठवण करतात. राजांचे सुद्धा नंबर म्हणजे सर्व राजे सारखे नाहीत, नंबरवार आहेत राजे. बाबा म्हटलं इथल्या शेवटीच्या असलेल्या राजांकडे सुद्धा इथे इतकं धन आहे, इतका सुंदर त्यांची अवस्था आहे. पतित राजांकडे एवढं धन आहे. तर पावन राजांची कशी अवस्था असेल, किती संपन्नता असेल. ज्यांनी स्वर्गाचे मालक बनवले, त्यांची तुम्ही पूजा करताय. म्हणून सर्वात जास्त पूजा शिवाची केली जाते. भारत गरीब आहे. त्या भारताला स्वर्ग सावकार बनवण्यासाठी बाबा आले. बाबा म्हणले जी जमीन 500 रुपयामध्ये होती ती आता मिळतही नाही, 5,000 रुपयातही मिळत नाही. म्हणून बाबा म्हणतात की भारतच आता पुन्हा सावकार बनणार आहे. जसं मुलगा एखादा जन्माला आला तर तो वारस आपोआपच बनतो. भारतामध्ये विशेष कर मुलगी जन्माला आली तर रडतात किंवा चेहरा वेडावाकडा करतात. परंतु बाबांकडे मेल असो अथवा फिमेल असो दोघांना सुद्धा वारसा हक्क मिळतो. शिवजयंती भारतातच साजरी करतात. 5,000 वर्ष आधी स्वर्गाचे मालक तुम्ही होतात आणि आता भारत पुन्हा आबाद स्वर्ग दुनिया बनणार आहे. म्हणून बाबा सांगतात, मनुष्य म्हणतात हे कुठे शास्त्रात तर नाही लिहिलेलं, असं कुठं ऐकलं नाही, आश्चर्य व्यक्त करतात. पण बाबा सांगतात की स्वतः परमात्मा या सृष्टीचा रचयिता तुम्हा मुलांना समजावून सांगत आहे. बाबा म्हणतात आत्मा शरीराद्वारे ऐकते, शरीराद्वारेच झुला झुलते. म्हणजे शरीर आहे म्हणून झुला झुलल्याचा अनुभव होतो. परंतु आत्म्या प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येकामध्ये आत्मा आहे आणि आत्म्याचे 84 जन्म आहेत. 84 जन्मात 84 आई वडील आहेत. परंतु हे न कळाल्यामुळे ते परमात्म्यालाच सर्वांमध्ये म्हणतात, कणाकणात ईश्वराला म्हणतात. जिकडे पहावे तोच तू. कृष्णाचा भक्त असेल तर तो म्हणतो जिधर देखो कृष्ण ही कृष्ण, कुठे पाहू तिकडे कृष्ण. राधेपंथी असेल तर राधा, जिकडे पहावे तिकडे राधे ही राधे. पण बाबा म्हणतात की मी सर्वव्यापी नाही. हे बनविलेले नाटक आहे, बनविलेले. भगवंतांनी बाबाला शरीर नाहीये म्हणून ते मुलांना येऊन ब्रह्मातनामध्ये येऊन धनवान बनवितात. आणि बाबा आपल्याला असा अभ्यास शिकवतात की नर पासून नारायण बनतो आपण, नरापासून नारायण. असे नाही की समुद्राखालून द्वारिका स्वर्ग वर आलं असं नाहीये. बघा कृष्णाचं एवढं गायन आहे, पूजन आहे, पण कृष्णाचे वडील कुठेही दाखवत नाही. हा वसुदेव आहेत पण त्यांचं गायन पूजन नाही. श्रीकृष्ण जेव्हा आहेत तेव्हा ते थोडे पतित दुनिया असतानाच येतात आणि जेव्हा ते संपूर्ण विकारी दुनिया जेव्हा पूर्ण संपते तेव्हाच ते गादीवर बसतात. आज बाबांनी एक गुह्य रहस्य सांगितलेलं आहे. कारण श्रीकृष्ण जेव्हा येतात तेव्हा काही थोडे बहुत पतित लोक असणार आणि जेव्हा ते संपूर्ण बनतील आणि हे विकारी लोक जेव्हा संपतील, जुनी दुनिया तमोप्रधान दुनिया जेव्हा संपेल तेव्हाच श्रीकृष्ण गादीवर बसतील व आपलं राज्य हातात घेतील. तेव्हा नवीन संमत, नवीन पिढी, नवीन युग सुरुवात होईल. पुढे बाबा सांगतात 5,000 वर्षाचा पूर्ण हिशोब आहे आणि तो पूर्ण बाबा आपल्याला समजावून सांगतात. पतित राजाचे नाव कधीच असं खूप होत नाही. पतित जे पावन राजे आहेत त्यांचं गायन पूजन, त्यांचीच महिमा सर्व ठिकाणी गायली जाते. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांचे खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते, नमस्ते.
धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, रचयिता व रचनेचे ज्ञान बुद्धीत ठेवून सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. बस एकच चिंता ठेवायची आहे की आम्हाला सतोप्रधान जरूर बनायचे आहे. दुसरा पॉइंट, या बेहदच्या नाटकास बुद्धीत ठेवून खूप आनंदात, खूप खुशीत राहायचे आहे. बेहदचं नाटक आहे, त्याला बुद्धीत ठेवून आपल्याला आनंदात राहायचं आहे. बाबासारखा मान प्राप्त करण्यासाठी पतितांना पावन बनवण्याची सेवा मनातून करायची आहे. आजचं वरदान, अधिकारपणाच्या स्मृतीमध्ये राहून सर्व प्रकारचे अनुभव करणारे सर्व प्राप्ती स्वरूप भव. जर बुद्धीचा संबंध एक बाबांशी लावला तर सर्व शक्तींचा वारसा अधिकार रूपामध्ये भेटेल. जे अधिकारी समजून प्रत्येक कर्म करतात त्यांनाच त्यांच्या विचारात सुद्धा आणायची आवश्यकता नाही, बोलूनही मागण्याची गरज नाही. ही अधिकारपणाची स्मृती सर्व शक्तींची प्राप्ती अनुभव आपोआपच करवते. म्हणून नशा ठेवा, सर्व शक्ती आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. तर अधीनता आपोआपच संपून जाईल. खूप सुंदर वरदान आहे, याचं जरूर चिंतन करावं. सुविचार, स्वतः सोबत तर आपल्याला खास अभ्यास करायचा आहे पावन बनवण्याचा. स्वतः सोबतच प्रकृतीलाही पावन बनवायचे आहे. तर संपूर्ण लगावमुक्त बना. लगावमुक्त जेव्हा आपण बनू तेव्हाच आपण पावन बनण्याच्या प्रक्रियेमध्ये जाऊ. आजचा अव्यक्त इशारा आहे, अपवित्रतेच्या बीजास समाप्त करून पवित्र शुद्ध बनण्यासाठी आजचा उपाय. जर पवित्रतेचा नियम पक्का असेल तर लगावमुक्त, ईर्ष्या, क्रोधमुक्त बना. चिडचिडा पण नको, हा पण लगाव नको की हे व्हायलाच हवे. स्वार्थ व ईर्ष्या यापुढे कोणती गोष्ट बोलतील ती पूर्ण नाही झाली तर मग राग येऊन पुन्हा राग येतो. कारण स्वार्थ आणि ईर्ष्यावर इच्छा केली, ते पूर्ण नाही झाली तर राग येईल. म्हणून पवित्रतेच्या स्तंभास पक्के करा. तर हा खांब लाईट हाऊसचे कार्य करेल. म्हणून आजच्या बाबांनी मुरलीमध्ये हे खास सांगितलेलं आहे की सीडी आपण उतरत आलोय, रसातळामध्ये आलोय. आता ज्ञात झाले आहे की बादशाह सारखे सुख आता घेण्याचा वेळ आहे. आज पूर्ण मुरलीमध्ये या सृष्टी रंगमंचावर चालत असलेल्या नाटकाचे आणि संगम युगाच्या वेळेचं उत्तम सेवा करण्याचं महत्व बाबांनी आज सांगितलेलं आहे. म्हणून बाबांनी आठवण करून दिलं, धरत परिये धर्म न छोडिये. म्हणून आपला अधिकार, ती स्मृती पक्की ठेवायची आहे. सतोप्रधान बनण्याची एकमेव चिंता आज बाबांनी ठेवायला सांगितलेली आहे. आणि बाबांनी वारंवार सांगितलं की नशा ठेवा, की सर्व शक्तिवान आणि त्यांच्या सर्व शक्ती प्राप्त करणं हे आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. चला याचं दिवसभर आपण चिंतन करूया ग्रहपाठाच्या रूपामध्ये. ओम शांती.